साहेब, सर्व नगर सदस्य, पत्रकार बंधू आणि भगिनी, विषय क्रमांक 6 पाणी पुरवठा. साहेब रिपोर्ट आहे साहेब. विषय क्रमांक 6 पाणी पुरवठा परिचालक देखभाल दुरुस्ती. साहेब, मी प्रभाग क्रमांक 25 मधून येतो, नगरसेवक म्हणून तिथून येतो आणि तिथे आठवड्यामध्ये आमची 25 लक्ष लिटरची टाकी त्या ठिकाणी केली. मला पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना मला खुलासा पाहिजे त्या प्रश्नांचा. माझे प्रश्न आहेत, त्या ताथोडे भागामध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे आणि 25 लक्ष लिटर टाकी तिथं केलेली आहे. पहिला प्रश्न असेल, ताथोडे भागातील जलकुंभाचे नेमके किती टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामाला विलंब का होत आहे? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या टाक्यांमधून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचण, वीज जोडणी, पंपिंग मशीन शिल्लक आहे का? आणि तिसरा प्रश्न, नवीन विकसित भागात ज्या सोसायट्यांनी पाणीपट्टी भरली आहे त्यांना टँकर मुक्त करण्यासाठी प्रशासनाचे काय नियोजन आहे? साहेब, मला ह्या प्रश्नांचा खुलासा पाहिजे, कारण की आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा दररोजचा प्रश्न आहे आणि आपले अधिकारी पण फोन उचलत नाहीयेत. त्या परवा माझ्या ऑफिसवरती 100 महिला आल्या आणि त्या 100 महिलांनी माझ्या ऑफिस समोरच आंदोलन केलं आणि तिथं मी अधिकाऱ्यांना फोन लावला तर अधिकारी कोणच अवेलेबल नाहीये, सगळं सुट्टीवरती, कारण की 3 दिवस मध्ये होते ना. तर तिथं त्या जीईला फोन लावला, जेई म्हटले की आमची टाकीचं ट्रान्सफर होत नाही, आमची 26 मधून 25 मध्ये पाणी आम्ही घेतो, हस्तांतर करतोय. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे साहेब. आणि नागरिकांना मूलभूत पाणी पुरवठा कसा मिळेल या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे आणि मला ह्या 3 प्रश्नांचा खुलासा केला पाहिजे.